केटरिंग सर्व्हिसेस वाले कुर्मापुरी कसं करतात आज आपण बघणार आहोत। साक्षी केटरिंग तर्फे कुर्मापुरी। नमस्कार, मी आशुतोष गडकरी। आज आपण कुर्मापुरी बघतोय आणि बनवतोय। आज आपण त्याची रेसिपी बघूया। ही शिमला आहे, ह्याला डाइस कटिंग करायचं। कटिंगचा पण व्हिडिओ मी शेवटपर्यंत ठेवत आहे, त्यामुळे तुम्हाला कटिंग कोणत्या पद्धतीचं आणि कसं करायचं आहे हे कळेल। बटाटा कापण्याचं आता काम चालू आहे। बटाटा सुद्धा पहिल्यांदा उभा कापून घ्यायचा आणि नंतर मग आडवा कापून प्रॉपर त्याला चौकोनी त्याचे तुकडे करून घ्यायचे। कांदा कापण्याची सुद्धा ही कमर्शियल पद्धत खूपच वेगळी आहे। बघा किती बारीक असा कांदा कापला जातोय। पहिल्यांदा एका आडव्या साईडनं पूर्ण कापून घ्यायचा आहे आणि नंतर परत चौकोनी पद्धतीने कांदा कापायचा आणि आडवा धरून पुन्हा बारीक करायचा आहे। अशा पद्धतीने एकदम बारीक भिळायला लागतो तशा पद्धतीचा कांदा या ठिकाणी कटिंग केला जातो। टोमॅटो सुद्धा कापताना आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतो घरामध्ये, त्यासाठी धार खूप गरजेची असते। जी चाकू आपण वापरणार आहे त्याला धार असणं गरजेचं आहे। किती बारीक टोमॅटो कट केलाय बघा। कमर्शियल पद्धतीचं हे काम आहे ते वेगळ्याच पद्धतीचं असतं। पुरीसाठी पीठ मळूया। त्याच्यामध्ये गहू पीठ घेतले, थोडं मीठ घालूया आणि एक पाव वाटी आपण रवा घालूया। याच्यामध्ये पीठ आपण 3 वाट्या घेतले, त्याला पाव वाटी रवा। हे थोडं पाणी घालून आपण थोडंसं आपण तेल घालूया। याच्यामध्ये हळूहळू पाणी घालून आपण मळून घेऊया। हे पीठ मळून झाले, ह्याला आपण 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। मीठ, हळद, धना पावडर, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर, लसूण चटणी, गरम मसाला। मीठ, हळद, धना पावडर, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर, कांदा लसूण चटणी, कसुरी मेथी आणि गरम मसाला। तेल, त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा, त्याबरोबर बारीक कापलेला टोमॅटो घालूया। हा ओला मसाला आहे। याच्यामध्ये कांदा, खोबरं, लवंग, दालचिनी, वेलदोडा, बदाम फूल, मसाला वेलदोडा, तमालपत्री हा असा इन्ग्रेडियंट वापरून आपण तयार केलेला मसाला आहे। कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी असा तयार मसाला विकत मिळतो। ओला मसाला म्हणून मागितलं तर तुम्हाला रेडीमेड मसाला मिळेल आणि तुम्ही घरी जाऊन अशा पद्धतीची भाजी तयार करू शकता। हा आपण चटणी वगैरे घेतलेला जो मसाला आहे तो घालूया याच्यामध्ये। हा ओला मसाला घालूया याच्यामध्ये आणि हे परतून घेऊ। हा मसाला असा भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। याच्यामध्ये आपण गाजर फ्राय करूया। हे गाजर फ्राय झालेला आहे, काढून घेऊया। बटाटा फ्राय करायचा आहे, याच्यामध्ये फ्राय करूया। हा फ्लावर, शिमला मिरची, शिमला मिरची झालं। ह्याचे गोळे करून घेऊया पिठाचे पुरीसाठी। शिपू काय पाहिजे बघा, मस्त ना।
एक घ्या की आता लास्टच आहे. कुर्म्याचा मसाला रेडी झालाय. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. अजून थोडंसं घालूया. ह्याच्यामध्ये आपण हिरवे वाटाणे घालूया. थोडंसं पाणी ॲड करूया आणि या फ्राय केलेल्या भाज्या थोड्या घालूया. थोडंसं पाणी घालूया. ते फक्त मी एक्स्ट्रा घालालोय तर आटवायचं आहे आपल्याला. थोडीशी कोथिंबीर टाकूया. गार्निशिंग करूया. तर कुर्मा भरून घेऊया. कुर्मा भरलाय. कापलेला कांदा, लिंबू. रेडी झालेली आहे स्पेशल कुर्मापुरी. नक्की एकदा अशा पद्धतीनं ट्राय करून बघा आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, त्याच्यावर कॉल करा.